मी वैतागलो या मुंबई गोवा रस्त्याकरता. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ते गाणं या रस्त्याकरता योग्य आहे. पण 100% शिव्या मला देऊ नका. काही शिव्या त्या वेळेच्या अनेक लोकांकडे ट्रान्सफर करा आणि उरलेल्या 25-30% मला द्या, तर त्या जस्टिफाय होतील. टेक्नॉलॉजी हवेत उडणारी बस सुरू करणार आहे आता. 250 लोक बसतात, हवेतून उडतात. तब्बल 14 वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गानं कोकणवासियांना अक्षरशः मेटाकुटीला आणलंय. 2000हून अधिक जणांचं रक्त पिऊनही हा महामार्ग पूर्ण झालेला नाहीये. या कारणानं संतापलेले कोकणवासीय विद्यमान महाराष्ट्र सरकारसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शिव्याशाप देत आहेत. यामुळे 2 वर्षांपूर्वी रायगड इथं एका जाहीर कार्यक्रमात गडकरी यांनी केलेलं भाषण पुन्हा चर्चेत आलंय. काँग्रेसच्या काळात भूसंपादन न करताच कंत्राटदाराला या महामार्गाचं काम दिल्यानं सगळाच घोळ झालाय. कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी अवस्था माझी झाली. मलाही वैताग आलाय. लोक फक्त मला शिव्या देतात. यापेक्षा त्यांनी त्या शिव्या सगळ्यांना वाटून द्याव्यात, असं विधान मिश्किलीनं गडकरी यांनी केलं होतं. पाहूया काय म्हणाले होते गडकरी. मी डॉफल मेयरची ऑस्ट्रियन टेक्नॉलॉजी आणली आहे आणि आता जगातून चांगली टेक्नॉलॉजी, हवेत उडणारी बस सुरू करणार आहे आता. 250 लोक बसतात, हवेतून उडतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सगळ्या किल्ल्यांकरता मी नक्कीच रोपवे बांधून देईल. तुमच्याकडे प्रस्ताव पाठव. आणि मी एक असा मंत्री आहे की माझ्याकडे पैशाची काही अडचण नाही. हा बिटुमिनचा रस्ता मंजूर होता, तेव्हा या रस्त्याने मला जेवढा त्रास दिला तेवढा मी आयुष्यात कुठल्या रस्त्याकरता घेतलाही नाही. आणि लोकांनी मला शिव्या दिल्या, त्या अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाही, कारण त्रास एवढा होतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मंत्र्याला मस्का मारायच्या ऐवजी मंत्र्याला कॉन्ट्रॅक्टरला मस्का या रोड करता मारावा लागला. त्यामुळे हा रस्ता जो आहे हा, पण याच्यातली काही वस्तुस्थिती जी आहे ते कसं आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ते गाणं या रस्त्याकरता योग्य आहे. हा रस्ता 2010 साली हे पूर्ण रस्त्याचं काम, याच्यावर 45,000 PCU सध्या ट्रॅफिक आहे. आणि त्यावेळी भुजबळ साहेब बांधकाम मंत्री होते, त्यावेळी त्यांनी BOTवर हा रस्ता सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला अवॉर्ड केला 2010 साली. त्याची अपॉइंटमेंट डेट डिसेंबर 2011ला दिली गेली. त्याची किंमत 942 कोटी होती. फायनान्शियल क्लोजर स्टेट बँक आणि अन्य बँका, त्यांनाही मस्का मारोवर माझा किती वेळ गेला. किती वेळा मी स्टेट बँकेच्या MDला फोन केले आणि त्यांनी याला 1206 कोटी इतक्या रकमाचे कर्ज दिले. त्या स्टेट बँकेबरोबर 6 बँका होत्या आणि या प्रकल्पास 272 हेक्टर इतक्या जमिनीचं भूसंपादन करायचं होतं. थोडं मी स्पष्ट बोलणारा असल्यामुळे नाराज नका हो तुम्ही, पण कोकणामध्ये जमीन ॲक्विजिशन करणं खूप कठीण आहे. एक तर तुकडा छोटा, त्याच्यात 6 मालक, 6 भावाचे 10 भांडणं, आणि त्याच्यात 4 पार्टीचा हस्तक्षेप, आणि त्यात जिल्हाधिकाऱ्याची कसोटी. तुम्ही पण इतिहास रचणारेच आहात. आणि हे 2010 साली झालेलं लँड ॲक्विजिशन अजूनही 100% पूर्ण झालेलं नाही आहे. अनेक ठिकाणी अडचणी आहेत आणि त्याच्यापायी या कॉन्ट्रॅक्टरचे 12 वाजले आणि कंत्राटदाराची आर्थिक अडचण. मग कंत्राटदार लंबा झाला, तो जवळपास बँक करप्ट झाला आणि त्यामुळे प्रोजेक्ट बंद पडला. लोकांना त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प होते. मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा 406 प्रोजेक्ट 3,85,000 कोटी रुपयाचे बंद पडले. आणि दुर्दैवाने याच्यात कॉन्ट्रॅक्टर 30% जबाबदार असतील, तर 70% शासकीय यंत्रणा जबाबदार होत्या. मी वैतागलो या मुंबई गोवा रस्त्याकरता. आणि आता त्याचेही प्रश्न सुटले आहेत. मला वाटतं एक काम म्हात्रे साहेबच करतात आहे आणि त्याचे बहुतेक प्रश्न सुटले आहेत. यांचं काम सुरू आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत मुंबई गोवा या रस्त्याचं काम पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असा विश्वास तुम्हाला देतो. मला कल्पना आहे की तुम्हाला याचा त्रास होतो आहे, पण 100% शिव्या मला देऊ नका. काही शिव्या त्या वेळेच्या अनेक लोकांकडे ट्रान्सफर करा आणि उरलेल्या 25-30% मला द्या, तर त्या जस्टिफाय होतील. खरं म्हणजे मी गमतीच म्हटलं, पण मी ही जबाबदारी काही टाळणार नाही. हा रस्ता आता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच हा 1 वर्षाच्यात आपण पूर्ण करू.
दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचं काम 2010 साली महाराष्ट्राचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राकडून हट्टानं राज्याकडे घेतलं होतं. पण भूसंपादन न करताच आणि निधीची कमतरता असताना कंत्राटं वाटली गेली. त्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती आणि 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. 31 ऑक्टोबर 2014 ते 28 नोव्हेंबर 2019 या काळात महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांचं सरकार होतं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. नंतर 28 नोव्हेंबर 2019 ते 30 जून 2022 पर्यंत शिवसेना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 30 जून 2022 पासून आतापर्यंत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांचं युतीचं सरकार आहे आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर आहेत. म्हणजे काँग्रेसनं सुरू केलेला हा महामार्ग भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना गटाचे ठाकरे गट यांना पूर्ण करता आलेला नाही आहे. आता शिंदे गटानं कंत्राटदार कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तसंच असेच वैशिष्ट्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.